कविताच क्राफ्ट कॉर्नरला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. हॅलो फ्रेंड्स, कविताच क्राफ्ट कॉर्नरमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आजच्या भागामध्ये आपण हे छानसे हेअर बेल्ट कसे बनवायचे हे पाहणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता मी ब्ल्यू आणि पिंक कलरमध्ये हे क्रोशाचे हेअर बेल्ट बनवलेले आहेत. तर या ठिकाणी मी छान असा बो अटॅच केलेला आहे या बेल्टला. एकदम स्ट्रेचेबल आहे. वेगवेगळ्या साईजमध्ये मी हे बेल्ट बनवलेले आहेत. हा जो ब्ल्यू कलरचा बेल्ट आहे हा मी लहान मुलांसाठी बनवलेला आहे. 0 to 6 मंथच्या बेबीसाठी हा साईज मी इथे तयार केलेला आहे. तर याची लेंथ 6 इंचाची आहे आणि हा जो पिंक कलरचा बेल्ट मी बनवलेला आहे तो 6 ते 12 वर्षांच्या मुलींसाठी बनवलेला आहे. याची लेंथ साधारणपणे 8.5 इंच इतकी आहे. आता आपण जो बेल्ट बनवणार आहे तो याच्या मधला साईजचा असेल. तर साधारणपणे 7 इंचाचा मी इथे बेल्ट बनवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे ही सॉफ्ट मिल्क कॉटनची 5 प्लाय वूल आहे ती वापरायची आहे. या ठिकाणी तुम्ही 6 प्लाय वूलसुद्धा वापरू शकता. त्यानुसार तुम्ही फक्त सुईचा साईज चेंज करायचा आहे. तर या ठिकाणी मी 4 mm ची सुई वापरत आहे. म्हणजेच क्रोशे हुक आपल्याला इथे 4 mm चा वापरायचा आहे. तर इथे आपण विणकामाला सुरुवात करायची आहे. तर या लोकरीची मी सुरुवातीला स्लिप नॉट घालते. यानंतर टोटल 60 चेन मी इथे विणून घेणार आहे. तर या ठिकाणी मी एकूण 60 चेन विणून कंप्लीट केलेले आहेत. आता आपल्याला ही जी पहिली चेन आहे तिथे स्लिप स्टिच घालायचं आहे. तर हा स्लिप स्टिच घालत असताना आपण चेनच्या पुढच्या साईडला न घालता इथे जी आपली ही वेणीसारखी चेन दिसते त्याच्या मागच्या बाजूच्या लूपमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालायचं आहे. अशा प्रकारे आपल्या इथे हा चेनचा लूप तयार झाला आहे. आता आपल्याला या लूपमध्ये विणकाम करायचं आहे. राऊंडमध्ये विणत जायचं आहे जेणेकरून कुठेही आपल्याला शिवणकाम करावं लागणार नाही. तर मी इथे 2 चेन विणून घेतल्यात. हा आपला पहिला हाफ डबल क्रोशे झाला. आता प्रत्येक चेनच्या मागच्या बाजूचं जे लूप आहे इथे आपल्याला एक हाफ डबल क्रोशे विणत जायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता इथे पुढच्या साईडला वेणीसारखी डिझाईन दिसते आणि मागच्या बाजूला हे जे लूप वर आलेले दिसत आहेत त्यामध्ये आपण एक एक हाफ डबल क्रोशे विणत जाणार आहे. तर अशा पद्धतीने मागच्या लूपमध्ये विणकाम केल्यामुळे आपल्याला इथे खाली बरोबर चेनची डिझाईन दिसते आणि आपला बेल्ट एकदम स्ट्रेचेबल होतो. यामुळे जर आपण डायरेक्टली चेनमध्ये विणकाम केलं तर बेल्ट तितका स्ट्रेचेबल होत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने मागच्या लूपमध्ये आपल्याला विणकाम करायचं आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक मागच्या लूपमध्ये मी सुईवर वेढा घेऊन अशा पद्धतीने सुई इन्सर्ट करते. त्यानंतर पुन्हा लोकर बाहेर काढून 3चा 1 करायचा आहे आणि हा आपला एक हाफ डबल क्रोशे.
असंच मी शेवटपर्यंत प्रत्येक स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशे विणत जाणार आहे. तर या ठिकाणी शेवटपर्यंत मी एक हाफ डबल क्रोशेचं विणकाम केलेलं आहे. आता इथे आपल्याला सुरुवातीच्या ज्या 2 चेन आहेत तिथे स्लिप स्टिच घालायचं आहे आणि अशा प्रकारे आपला हा राऊंड इथे कंप्लीट झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वरच्या बाजूला जशा इथे चेन दिसत आहेत तसेच आपल्याला इथे खाली सुद्धा चेन मिळालेले आहेत आणि त्यामुळे हे व्यवस्थित दोन्ही साईडनी स्ट्रेचेबल दिसते. आता पुढच्या राऊंडसाठी आपल्याला 2 चेन विणायचे आहेत. हा आपला पहिला हाफ डबल क्रोशे झाला आणि पुढच्या प्रत्येक स्टिचमध्ये आपल्याला एक हाफ डबल क्रोशे घालायचे. तर एकूण आपल्याला इथे 60 हाफ डबल क्रोशे मिळणार आहेत कारण सुरुवातीच्या बेस चेन आपण 60 विणलेले आहेत. तर दुसऱ्या राऊंडसाठी आपल्याला प्रत्येक स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशे असं विणत जायचं आहे. या पद्धतीने मी हा दुसरा राऊंड कंप्लीट करून घेते. तर या ठिकाणी मी शेवटपर्यंत हाफ डबल क्रोशे विणून घेतलेले आहेत. आता आपल्याला सुरुवातीच्या ज्या 2 चेन होत्या त्यातल्या दुसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे आणि अशा प्रकारे आपला दुसरा राऊंड इथे विणून कंप्लीट झालेला आहे. याच पद्धतीने आणखी 3 राऊंड मी इथे हाफ डबल क्रोशेचे विणून घेणार आहे आणि त्यानंतर आपण पुढचा पार्ट पाहूयात. तर या ठिकाणी हाफ डबल क्रोशेच्या 5 लाईन मी विणून कंप्लीट केलेल्या आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता आपली बेल्टची ही पट्टी तयार झालेली आहे आणि ही एकदम स्ट्रेचेबल अशी आहे. बरोबर आपलं 7 इंचाचं विणकाम इथे कंप्लीट होतं. मी तुम्हाला मेजरमेंट करून दाखवते. या ठिकाणी 5 प्लाय लोकरीचं 60 चेन विणून आपण इथे विणकाम केलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की 7 इंचाचं हे विणकाम इथे तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने हा छोटा बेल्ट 6 इंचाचा, मधला बेल्ट 7 इंचाचा आणि मोठा बेल्ट 8.5 इंचाचा इथे मी तयार केलेला आहे. तर आता आपल्याला हा जो वरचा बो आहे तो तयार करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला सेम अशीच पट्टी तयार करायची आहे, फक्त ती 40 चेनच्या बेसने आपल्याला विणायची आहे. तर या ठिकाणी मी 40 चेन घालून ही अशीच आणखी एक पट्टी तयार करून घेतलेली आहे. आणि आता मध्ये हा जो लूप दिसतोय तो आपल्याला तयार करायचा आहे. त्यासाठी आपल्याला बेसला 10 चेन विणायचे आहेत आणि अशा पद्धतीने 3 लाईन विणून आपण हा लूप तयार करून घेतलेला आहे. तर या ठिकाणी 60 चेनची 5 लाईनची आपण एक पट्टी तयार करून घेतली आहे. त्यानंतर 40 चेन विणून पुन्हा 5 लाईनची हाफ डबल क्रोशेची एक पट्टी आपण तयार करून घेतली आहे आणि त्यानंतर 10 चेन विणून 3 लाईनची हाफ डबल क्रोशेची एक पट्टी आपण तयार करून घेतली आहे. तर बरोबर अशा या 3 पट्ट्या करून झाल्यानंतर आता आपल्याला इथे हा जो बो आहे तो तयार करायचा आहे. तर त्यासाठी ही जी पट्टी आहे ती हे जे स्टिचिंगचं
पार्ट आहे तो मी मागं टाकलेला आहे, जिथे आपण एंडला स्लिप स्टिच घालतो तिथे तुम्हाला ही लाईन दिसू शकते, ती आपल्याला या रिंगमध्ये कवर करायची आहे. तर अशा पद्धतीने ही पट्टी फोल्ड करायची आणि या रिंगमधून आपल्याला ती बाहेर काढायची. तर अशा पद्धतीने एकदम छान असा क्यूट बो इथे तयार झालेला आहे. आणि आता आपली शेवटची स्टेप असणार आहे, हा जो बेल्ट आहे त्याचा जो स्टिचिंगचा पार्ट आहे तो मी पुढे पकडत आहे आणि या ठिकाणी आता आपण हा बेल्ट सुई आणि लोकरीने अटॅच करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने एकदम क्यूट असा बो आपल्याला इथे एकदम सोप्या पद्धतीने विणून तयार करायचा आहे. तर आता सुईने मी हा बो इथे अटॅच करून घेते. इथे मी डबल लोकर वापरत आहे आणि आतल्या साईडने आपल्याला स्टिचिंग करायचं आहे, बाहेरच्या साईडला कुठेही दिसू नये यासाठी मी ही जी मागच्या साईडला गाठ दिसते ती आतल्या साईडला अशा पद्धतीने सुईने ढकलून घेते. यानंतर हा जो बोचा एक साईडचा पार्ट आहे जो वर उचलला जातोय, इथे मी हात पकडून या ठिकाणी सुद्धा थोडंसं स्टिचिंग करून घेणार आहे. तर त्यासाठी इथे मी लोकर कट करत नाही आहे, फक्त या बोच्या मागच्या साईडने आपल्याला ही जी लोकर आहे ती सुईने अशी आतमध्ये शिवत जायची आणि यानंतर आता या ठिकाणी आपल्याला हे स्टिच करून घ्यायचे. आता पुन्हा खालच्या साईडला मी थोडीशी लोकर आतमध्ये शिवून घेतली आहे आणि आता आपल्याला ही इथे कट करून घ्यायची. तर इथे एका साईडचा बो मी अटॅच करून घेतला आहे, असंच दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला इथे अटॅच करून घ्यायची आहे ही लोकर. अशा प्रकारे दोन्ही साईडने मी हा बो इथे अटॅच करून घेतलेला आहे
आणि तुम्ही पाहू शकता एकदम छान आणि सोप्या पद्धतीने आपला हा बेल्ट इथे तयार झालेला आहे। तर इथे तुम्ही वेगवेगळ्या साईजचे बेल्ट मी सांगितलेल्या चेन्सप्रमाणे तयार करू शकता। या ठिकाणी या तिन्ही बेल्टचं मी तुम्हाला मेजरमेंट्स आणि डिटेल्स देणार आहे। हा जो छोट्या साईजचा बेल्ट आहे हा मी 0 ते 1 वर्षाच्या बाळासाठी तयार केलेला आहे। यासाठी मी बेल्टला 50 चेन विणलेले आहेत आणि हाफ डबल क्रोशेच्या 4 लाईन विणलेल्या आहेत। त्याचबरोबर बोसाठी मी 40 चेन विणलेत आणि हाफ डबल क्रोशेच्या 4 लाईन विणलेत आणि ही जी मधली रिंग आहे त्यासाठी मी 10 चेन विणून हाफ डबल क्रोशेच्या 4 लाईन विणलेल्या आहेत। अशा पद्धतीने मी हा छोट्या साईजचा जो बेल्ट आहे तो तयार केलेला आहे। याचं मेजरमेंट आपल्याला 6 इंच मिळतं। तर इथे मी तुम्हाला मेजर करून दाखवते। तर इथे तुम्ही पाहू शकता बरोबर 6 इंचाचं हे मेजरमेंट झालेलं आहे। तर हे लहान बाळांसाठीचा मी बेल्ट तयार केलेला आहे। इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही बेल्टशी कंपेअर केलं तर इथे जो बो आहे त्याचा साईज मोठा आहे थोडासा, कारण तो लहान बाळांना एकदम क्यूट दिसतो यासाठी मी याचा साईज मोठा ठेवलेला आहे। तर यानंतर आपण जो मीडियम साईजचा बेल्ट बनवला त्याचे मेजरमेंट्स पाहूयात। आपण बेसला 60 चेन विणल्या, त्यानंतर हाफ डबल क्रोशेच्या 5 लाईन आपण इथे विणलेल्या आहेत। त्याचबरोबर बोसाठी पुन्हा मी 40 चेन विणलेत आणि त्यानंतर हाफ डबल क्रोशेच्या 5 लाईन। आता ही जी मधली रिंग आहे तिथे पुन्हा आपल्याला 10 चेनच विणायचे आहेत, पण हा जो पट्टा आहे तो मी फक्त 3 लाईनचा ठेवलेला आहे। तर याचं मेजरमेंट मी तुम्हाला इथे करून दाखवते। 7 इंचाचं मेजरमेंट आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता बरोबर 7 इंच हा बेल्ट झालेला आहे। तर हा जो बेल्ट आहे तो 2 ते 5 वर्षाच्या एज ग्रुपसाठी मी बनवलेला आहे। आता यानंतर सर्वात मोठा साईजचा जो बेल्ट आहे त्याचे आपण मेजरमेंट्स बघूया। 70 चेन्सचा आपण बेस विणलाय, त्यानंतर हाफ डबल क्रोशेच्या 6 लाईन विणलेल्या आहेत। बोसाठी 45 चेनचा बेस विणलाय आणि हाफ डबल क्रोशेच्या 6 लाईन विणल्यात आणि रिंगसाठी पुन्हा 10 चेन विणल्यात आणि हाफ डबल क्रोशेच्या 4 लाईन विणलेल्या आहेत। यानंतर आपण याचं मेजरमेंट करून पाहूयात। इथे 8 इंचाचं आपलं अंदाजे मेजरमेंट झालेलं आहे। थोडंसं जास्त असेल तरी चालतं, कारण हा मोठ्या साईजचा बेल्ट आहे आणि हा 6 ते 12 वर्षाच्या ग्रुपसाठी मी बनवलेला आहे। अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपण हे छान क्यूट असे बेल्ट तयार करू शकतो। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या भागात आणखी एका क्रिएशन सोबत।